राज्य शासन व सहकार आयुक्त यांच्या आदेशाला सहकारी संस्था व जिल्हा सहकारी बँकेचा ठेंगा। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्थांमार्फत दिलेल्या पीक कर्जावरील व्याजदरात वसुलीशी निगडीत प्रोत्साहनपर सूट देण्याचा शासन निर्णय 24 नोव्हेंबर 1988 साली घेण्यात आला होता। त्यानुसार 2 नोव्हेंबर 1991च्या शासन निर्णयानुसार डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना, पीक उत्पादन प्रोत्साहन योजना 1 एप्रिल 1990 पासून अंमलात आणण्यात आली होती। या योजनेनुसार विविध कार्यकारी सहकारी संस्थांकडून पीक कर्ज घेणाऱ्या व या पीक कर्जाची संपूर्ण परतफेड 30 जूनपर्यंत मुदतीत करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेल्या कर्जाची मुद्दल भरून घेऊन त्यांना पुढील वर्षासाठी पुन्हा कर्ज उपलब्ध करून द्यावे असा शासन निर्णय आहे। मात्र अनेक सहकारी संस्था व बँका शेतकऱ्याकडून मुद्दल व व्याजासह वसुली करतात। ही बाब सहकार आयुक्त पुणे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दिनांक 12 एप्रिल 2012 रोजी एक परिपत्रक काढून या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी असं म्हटलं आहे। परंतु सध्या सांगली जिल्हा बँक तथा आटपाडी तालुक्यातील संस्था शेतकऱ्यांकडून मुद्दल व व्याज भरून घेत आहेत। याबाबत 20 जानेवारी रोजी DDR सोबत झालेल्या बैठकीमध्ये हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता। तेव्हा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रतिनिधींनी सदरचा आदेश मानण्यास साफ नकार दिला आहे। तरी सुद्धा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली यांनी 20 जानेवारी रोजी सर्व सहकारी संस्था व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून व्याज वसुली न करण्याबाबत पत्रक काढलेलं आहे। मात्र अद्याप बँकेने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही। आपल्याकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेतून सहकारी सोसायटी या माध्यमातून कर्ज वाटप करत असते आणि त्याला पीक कर्जाला 0% व्याजाने पीक कर्ज वाटप करायचं असते। शासनाची योजना आहे डॉक्टर पंजाबराव कृषी व्याज सवलत योजना। त्या सवलत योजनेअंतर्गत एक आपल्याला आपले जिल्हा उपनिबंधक मंगेश सूर्यवंशी यांनी एक 20/1/2000 रोजी 2025 रोजी एक परिपत्रक काढले की विषय पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याकडून व्याज वसुली न करण्याबाबत। म्हणजे जो शेतकरी दरवर्षी पीक कर्ज भरत असेल, जूनला काढलेला जूनला भरत असेल, मार्चला काढलेला मार्चला भरत असेल, जो नियमाप्रमाणे 12 महिन्यात जो परतफेड करत असेल त्याला 18 महिन्याचा काळ दिला असतो कर्ज फेडण्यासाठी। पण जो 12 महिन्यात पुनर्गठन करतो म्हणजे रिन्यू करत असतोय त्या शेतकऱ्याला कुठलंही व्याज लागत नाही, फक्त मुद्दल भरायची आणि घ्यायचं आहे। हे फक्त फिरवून द्यायचं, आज भरायचं उद्या काढून घेऊन जायचं शेतकऱ्यांनी, 1 दिवसासाठी पैसे भरायचे। तर असं त्यांनी एक परिपत्रक काढलेलं आहे। संदर्भ आलाय माननीय सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालय जावं क्रमांक कृषी 08 यांच्या 2024-786 परिपत्रकाचा नंबर आहे। दिनांक 14/3/2024 एक परिपत्रक आले कारखान्याकडून, तसंच दुसरे त्या कारखान्या आयुक्त कार्यालयाकडून आणि दुसरे एक पत्र आले की कार्यालयाकडील जावं क्रमांक 4699 दिनांक 18/3/2000 रोजी एक परिपत्रक आले। असे 2 परिपत्रक सहकार आयुक्तांनी काढलेले आहेत। तर उपरोक्त संदर्भ विशेषानुसार कळवण्यात येते की महाराष्ट्र शासनाने सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 79 मधील अधिकाराचा वापर करून 18/7/2007 रोजी त्रिस्तरीय पतपुरवठा यंत्रणेतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था यांना निर्देश देऊन शेतकरी पीक कर्जाची परतफेड प्रत्येक वर्षी विहित नमुन्यात करीत असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांना प्रोत्साहन व्याज अनुदानाची रक्कम वजा करून परतफेडीची रक्कम वसूल करण्याबाबत याप्रमाणे सवलत दिलेल्या प्रतिकृतीला बँका व संस्थांनी शासनाची मागणी करणाऱ्या सूचना दिल्या आहेत। पीक कर्जाची विहित मुदतीपूर्व परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून फक्त कर्ज मुद्दल रकमेची वसूल करावी। म्हणजे मुद्दल रकमेचीच वसूल करायला सांगितले, व्याजाची वसूल करायची नाहीये। व्याज शेतकऱ्यांनी 1 रुपया द्यायचा नाहीये असे यांनी परिपत्रक काढलेलं आहे। प्रत्येक तालुका DDR ला दिलेला आहे, प्रत्येक जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दिलेला, आणि ह्या पत्राची प्रत्येक जिल्हा उपनिबंधकांनी शेतकऱ्यांना जाहिरात करायची आहे आणि सोसायटीच्या बोर्डामध्ये म्हणजे सोसायटीच्या कार्यालयामध्ये मोठ्या बोर्डात लावायला सांगितलेलं आहे। पण अशी कुठली सोसायटी लावत नाही। कुठल्याही शेतकऱ्यांना कडे अडचण असेल त्यांनी संपर्क आमच्याशी साधा डायरेक्ट। मी शेतकरी संघटना अध्यक्ष गणेश जुगदर तसेच सहकार आयुक्त माननीय पुणे यांच्याकडे सुद्धा तुम्ही लेखी स्वरूपात तक्रार करू शकता।